आज एससी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आम्ही आजची ही प्रेस कॉन्फरन्स लावलेली आहे। सर्वप्रथम मी सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी एससी कामगार संघटनेच्या वतीने स्वागत करतो। माझ्या शेजारी जे बसलेले आहेत ते शिवनाथ डोंगरे एसटी बँकेमध्ये ज्यांना मॅनेजर म्हणून कामाला घेतो असं सांगून ज्यांच्याकडून 11 लाख रुपये सदावर्ते पॅनलच्या संचालक मंडळाने त्यांच्याकडून उकळले ते त्यांच्या तोंडातून सांगतील। परंतु सर्वप्रथम मला असं सांगायचं आहे की सदावर्तींच्या पॅनलनं ज्या काही पद्धतीनं बँकेमध्ये भ्रष्टाचार केलाय तो आता कागदपत्रावरती आलेला आहे। माझ्याकडे हे एससी कोऑपरेटिव्ह बँकेचे स्टेटमेंट्स आहेत, ज्या स्टेटमेंटमध्ये सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ झालेलं आहे की संचालक मंडळानं 50,000 रुपये बोनस दिला, इन्सेंटिव्ह 75,000 रुपये दिला आणि ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती तो जमा केला त्या खात्यातून लगेच पैसे विड्रॉल केले आणि विड्रॉल करून संचालकांनी आपल्या बायकांच्या नावाने तरी ट्रान्सफर केले अथवा स्वतःच्या नावाने ट्रान्सफर केले आणि त्या पैशातून त्यांनी आता ज्या काही गाड्या मारुतीच्या वापरतायत त्या गाड्या खरेदीसाठी साई सर्व्हिस लिमिटेड या शोरूमला दिलेल्या पैशाचं सुद्धा आरटीजीएस आमच्याकडे आलेला आहे। किंबहुना सदावर्तेंच्या ज्या सौभाग्यवती आहेत जयश्री पाटील या जयश्री लक्ष्मण पाटलांच्या नावानं जवळजवळ 43 कोटी रुपये संचालक मंडळाच्या खात्यातून ट्रान्सफर झाल्याच्या आरटीजीएसच्या डिटेल्स सुद्धा माझ्याकडे आहेत। तेव्हा यांनी कशा प्रकारे कांड केलेला आहे हे जर तुम्हाला सांगायचं गेलं तर या ठिकाणी साधारणपणे माझ्या समोरचे स्टेटमेंट आहे हे भंडारा शाखेचं एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचं स्टेटमेंट आहे, ज्यांचं नाव आहे उके सुप्रिया सुरेंद्र। हे सुरेंद्र उके या संचालकांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांचं खाते नंबर 5890 आहे। यांच्या खात्यावरती 7/11/2024 रोजी खाते नंबर 5874 वरून 1 लाख रुपये ट्रान्सफर झालेले आहेत। आता हे 5874 कुणाचं खाते तर हे 5874 खातं आहे मेश्राम किरण निकेश, हे भंडाऱ्याच्याच एका स्टाफचं आहे। त्याच्या खात्यावरती मुंबईवरून दिनांक 7/11ला 1 लाख रुपये जमा झाले। ते जमा झाले साधारणपणे दुपारी, त्यानंतर थोड्याच वेळामध्ये लगेच ते 5890 म्हणजे सुरेंद्र उकेंच्या ज्या सौभाग्यवती आहेत सुप्रिया सुरेंद्र उके यांच्या 5890 या खात्यावरती 7/11ला सेम डेटला 5874 या खात्यावरती गेल्याचे आपल्याला एंट्री मिळतील। अशाच प्रकारचे धकाते मनोज मधुकर हे भंडारा शाखेतून ज्या संचालकांनी जे पैसे आलेले आहेत त्यांच्या खात्यावरच्या 7/11 सेम डेटच्या 3 एंट्र्या दिसत आहेत, ज्यामध्ये 2 लाख रुपये आहेत, 7/11लाच परत 2 लाख रुपये आहेत आणि 7/11लाच 1 लाख रुपये आहेत। आता हे 5 लाख रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर झाले। कुठून झाले तर झाले भामरे अर्जुन प्रभाकर, हे पंचवटी शाखेचे नाशिकच्या पंचवटी शाखेत ज्यांचं खाते नंबर 3404 आहे। त्यांनी 1 लाख रुपये या 5265 नंबर खात्यावरती पाठवत, म्हणजे धकाते मनोज मधुकर यांच्या खात्यावरती भामरे अर्जुन प्रभाकर पंचवटीच्या स्टाफने पाठवले। दुसरे घुले अजिंक्य कैलास नावाचे जळगाव शाखेचे ज्यांचं 100075 नंबरचं खातं आहे, त्यांच्या खात्यातून 2 लाख रुपये हे सुद्धा 5265 म्हणजे धकाते मनोज प्रभाकर यांच्या खात्यावरती 2 लाख गेलेत। आणि तिसरे कांबळे सुशांत सुनील हे मुंबई सेंट्रल शाखेमध्ये 3506 नंबरचं खातं आहे, त्यांच्याही खात्यावरून त्या ठिकाणी 2 लाख रुपये 7/11ला म्हणजे एकाच तारखेला 5 लाख रुपये हे धकाते मनोज मधुकर प्रभाकर आणि ज्या सुरेंद्र उके आहेत त्यांची सौभाग्यवती आहे सुप्रिया उके, त्यांच्या खात्यावरती 7/11लाच ते पैसे गेलेत। त्याच तारखेला त्या ठिकाणी धकाते यांच्या खात्यावरती गेल्याची मी एंट्री आता तुम्हाला दाखवली। तिसरे आहे सीतापराव अतुल पांडुरंग, हे कल्याण ब्रँचला त्यांचं खाते नंबर 2126 11/11/2024ला त्यांच्या खात्यावरती 2 लाख रुपये जमा झालेले आहेत। ते 2 लाख रुपये 5014 या खात्यावरून गेले आणि 5014 नंबरचं खातं हे स्टाफ असणारे देशमुख सूरज वसंत कल्याण ब्रँचेच आहेत, त्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी मुंबई शाखेतून 3.5 लाख रुपये जमा झालेत आणि 11/11ला त्या ठिकाणी ट्रान्सफर त्यांनी 2 लाख रुपये त्यांच्या खात्यावरती केलेले आहेत। अशा प्रकारचंच आणखी
सीतारामांच्या खात्यावरती अनेक एंट्री या ठिकाणी दिसत आहेत. त्यांच्या खात्यावरती दैफळे नावाच्या संचालिकेचे 1 लाख रुपये गेल्याचे दिसतात. ह्या सगळ्या खात्याच्या एंट्र्या ह्या त्या खात्याच्या सगळ्या आलेल्या आहेत. एकूणच सांगायचं काय की हे 3 संचालकांनी डायरेक्ट म्हणजे बाकीच्या तरी संचालकांनी 50,000 75,000 जमा केल्यानंतर त्यांच्याकडून विड्रॉल घेतल्या आणि त्या मुंबई शाखेला विड्रॉल केलं गेलं. आणि हा एक RTGS चा माझ्याकडे कागद आहे. ज्या RTGS च्या कागदावरती 6/11/24 ते 7/11/24 म्हणजे 2च दिवसामध्ये जी लोक ज्या एंट्र्या झालेल्या आहेत, RTGS ने पैसे पाठवलेले आहेत, त्याच्यामधली पहिली 3.5 लाखाची एंट्री 3.5 लाख रुपये साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हे देशमुख नावाच्या खात्यावरून पाठवलेले आहेत. दुसरी एंट्री 7/11 ची 3.5 लाखाची आहे, ते सुद्धा साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला गेली देशमुख नावाच्या खात्यावरून. तिसरी एंट्री त्या ठिकाणी 5/11 ची आहे, याच्यामध्ये 4 लाख रुपये गेले साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला. सीताराम नावाचे जे संचालक आहेत त्यांच्या खात्यावरून गेलेत. चौथी एंट्री आहे 8/11 ची 10 लाख रुपये. हे 10 लाख रुपये गेले जयश्री लक्ष्मणराव पाटील म्हणजे सदावर्तेंच्या सौभाग्यवती आहेत. त्यांच्या नावावरती ICICI बँकेमध्ये त्याच्या बँकेच्या डिटेल्स आहेत. मगरे नावाच्या संचालकाकडून त्यांच्या खात्यावरती 10 लाख ट्रान्सफर झाले. 8/11 ला 9 लाख रुपये सेम डेटला जयश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या खात्यावरती मगरे नावाच्या संचालकाच्या खात्यावरून त्या ठिकाणी ICICI बँकेला गेलेले आहेत. तिसरी एंट्री आहे 12/11 ची 90,000 रुपये 9 लाख रुपये जयश्री लक्ष्मणराव पाटील हेही मगरेंनीच पाठवलेले आहेत. त्याच्या पुढची एंट्री 14/11/24 ची आहे. इथं 15,10,000 रुपये ते सुद्धा जयश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या नावावरती पाईकराव नावाचे संचालक आहेत त्यांच्या खात्यावरून गेलेले आहेत. त्यानंतरची एंट्री 7/11/24 ची आहे. 5,50,000 रुपये साई सर्व्हिस प्रायव्हेट म्हणजे जिथून गाड्या घेतल्या त्यांनी त्या गाड्याचं सुरेंद्र उईकेच्या खात्यावरून गेलेले आहेत. त्यानंतर 6/11/24 त्या ठिकाणी 3 लाख रुपये गेले साई सर्व्हिस लिमिटेडला धकाते संचालकांच्या नावाने आणि 7/11/24 ला 7.5 लाख रुपये साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला गेले धकाते नावाच्या. म्हणजे एकूणच जयश्री पाटील यांच्या नावानं 43,50,000चे व्यवहार संचालकांच्या नावावरून झालेत आणि साई सर्व्हिस या गाड्या खरेदीसाठी 27 लाख ट्रान्सफर केल्याचं हे साधारणपणे RTGS चे डिटेल्स आहेत. एकूणच काय तर त्यांच्याकडून ज्या काही गाड्या आता कष्टकरी जनसंघाच्या नावाने फिरवल्या जातात संचालकांना दिलेल्या आहेत, या गाड्या कशा गेल्या तर सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे श्रमिकांचे पैसे ST बँकेमध्ये आहेत. त्या बँकेतून इन्सेंटिव्ह आणि बोनसच्या रूपात स्टाफला दिले गेले. आता इन्सेंटिव्ह कधी दिला जातो? इन्सेंटिव्ह तेव्हाच दिला जातो जेव्हा ST बँके फायद्यात असेल. आज ST बँकेला RBI कडून 80 लाख रुपयाचा दंड झालेला आहे. 80 लाख रुपयाचा का दंड झालाय तर तुमचं व्यवहार चांगले नाहीयेत, तुम्ही ST बँकेचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले म्हणून तब्बल 80 लाख रुपये दंड झालाय. ज्या मॅनेजिंग डायरेक्टर जे सौरभ पाटील नावाचे सदावर्तेंचे नातेवाईक आहेत त्या सौरभ पाटलांना काढण्याचं सहकार आयुक्तांनी पत्र देऊनही त्यांना काढलं नाही आणि जी त्रिसदस्यीय समिती शहाजी पाटलांची नेमली होती त्या समितीने असा निष्कर्ष काढलाय की यांनी चुकीचे व्यवहार केले, त्याच्यामुळं एवढ्या गेल्या सौरभ पाटलांनी चुकीचे व्यवहार केल्यामुळं आणि सौरभ पाटलांच्या चुकीच्यामुळं बँकेची आर्थिक स्थिती ढासळली. आता ढासळल्यामुळं काय झालंय की आपलं कर्ज व्यवहार एकदम ठप्प आहे, आपल्या हक्काचं डिव्हिडंड मिळत नाही. मात्र बँकेला असं असताना बँक लॉस मध्ये असताना ज्या बँकेचे अगदी आकडे चुकीचे झालेले असताना RBI ची बंधनं आलेली असताना सुद्धा त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह कसा वाटला जातो? बरं इन्सेंटिव्ह वाटला तर लगेच दुसऱ्या मिनिटाला ते काढून संचालकाने आपल्या खात्यावरती काढला आणि तेच पैसे साई सर्व्हिसला आणि जयश्री पाटलांच्या नावाने दिले आणि साई सर्व्हिस मधून त्यांनी गाड्या घेतल्या. म्हणजेच काय, हा सर्वसामान्य कर्मचाऱ्याचा पैसा फक्त वेगळ्या मार्गाने त्यांनी काढून त्या ठिकाणी दिलेला आहे ना अशा प्रकारे त्यांनी चुकीचे व्यवहार करून गाड्या घेतलेल्या आहेत, त्यांनी त्यांचे गल्ले भरलेले आहेत. याची आज आम्ही सहकार आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे. आज आम्ही गुन्हे शाखेकडे आर्थिक गुन्हे शाखेकडे त्या ठिकाणी तक्रार देण्यासाठी जात आहोत. RBI कडे सुद्धा त्याची तक्रार दिली जाईल. एकूणच सांगायचा उद्देश मला असा आहे, याच्यापूर्वी शहाजी पाटलांनी जे काही केलं ते तुमच्या समोर कर्मचारी बांधवांनो आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा अहवाल देत असताना जर अशाच प्रकारे बँक चालू राहिली तर ही बँक भविष्यात बंद करावी लागेल असे निर्णय दिलेला असताना सुद्धा आम्ही त्याच्यावरती 2 वेळा आंदोलन केली. एकदा कृती समितीच्या वतीनं केलं, काल परत आम्ही ST कामगार संघटनेच्या वतीनं केलं. परवा दिवशी कोल्हापूरचे आपले संतोषजी शिंदे त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये पुजारी नावाचा ह्यांचा जो काही बँक निरीक्षक आहे
तो अँटी करप्शनला सापडला, त्यांनी लाखो रुपये खाल्लेत. आता त्याच्यामध्ये बाकीच्याही बँक इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी चौकशीला बोलवलेलं आहे. काल माननीय बर्गे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. बर्गे साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हा व्यक्ती होता, ज्या व्यक्तीची आता गाथा तुम्ही ऐकाच, परंतु त्यांना आज अशासाठी बोलवले की काल प्रेस कॉन्फरन्समध्ये ते गेलं नाही. मी अशासाठी बोलवलंय की खेडकर नावाचे संचालक इतके मस्तवाल झालेले आहेत की ते त्यांना म्हणतात की जर मला कोणाचा फोन आला आणि जर कुणी मला जर धमकी दिली किंवा जर या गोष्टीची वाच्यता झाली पैशाची, तर तुला गोळी घालेल. म्हणजे आपण भारतामध्ये आहोत, कुठल्या म्हणजे किंवा पाकिस्तानमध्ये आपण जगतोय. आणि अशा प्रकारे त्यांचं हा धमकीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी हे डोंगरे नावाचे जे आहेत ते डोंगरे आता त्यांना नेमकं सर्व्हिसमध्ये घेताना कसे पैसे घेतले गेले, त्यांनी कुणाकुणाला दिले आणि कशी त्यांची फसवणूक झाली ते सांगतील. बोला डोंगरेजी. नमस्कार, माझं नाव शिवनाथ डोंगरे. मी राहायला ठाण्याला. माझ्याकडून बँकेत जॉबसाठी शाखा व्यवस्थापक म्हणून जॉबसाठी 11 लाख रुपये घेतले माझ्याकडून. 5 लाख ऑनलाईन दिले मी आणि 6 लाख दत्तात्रय खेडकर संचालक आहे, ST बँकेचे संचालक आहे मुंबई सेंटरला, त्यांना 6 लाख मी कॅश सदावर्ती साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर मी 6 लाख कॅश दिली साहेब. मला म्हणले की तुला शाखा व्यवस्थापक पद भेटेल आणि 60 ते 70 हजार पगार मिळेल. त्यासाठी साहेब मी लोन काढलं भरपूर, म्हणजे मी लोन काढून कर्ज काढून पैसे जमा केले. पण जेव्हा मला कामावर पाठवून त्यांनी तर मला परमनंटची ऑर्डर पण दिली नाही आणि शाखा व्यवस्थापक पद पण दिला नाही आणि 60 ते 70 हजार पगार पण दिली नाही. फक्त मला पगार दिली 20,000 रुपये आणि क्लार्क पोस्ट दिली. मी त्यांना बोललो की तुम्ही सांगितलेलं मला शाखा व्यवस्थापक पद देणार, 60 ते 70 हजार पगार देणार, पण आता मला फक्त 20,000 पगार दो. मी कर्ज काढलेला आहे, मला 40,000 हप्ता भरावा लागतो बँकेचा महिन्याला. 40,000 हप्ता मी भरणार कुठून? मला 60-70 हजार पगार आली असती तर मी 40,000 हप्ता भरला असता तरी मला 25-30 रुपये उरले असते माझे, किंवा 20,000 रुपये उरले असते. माझं घर चाललं असतं, माझी फॅमिली आहे, मला 3 मुलं आहेत, आई वडील आहेत, अशी माझी फॅमिली. आता मला घर चालता येत नाही साहेब, तर मला माझे पैसे परत करा किंवा माझे सांगितल्याप्रमाणे 60 ते 70 हजार पगार द्या. मला धमकी द्यायला लागली, नाही तुला असंच काम करायला लागेल, तुला क्लर्क म्हणून काम करायला लागेल, तुला असंच. मग नंतर मला धमकी द्यायला लागते. मग मी सतत त्यांना विनंती करायला लागलो. माझी आई पण बँकेत गेली, त्यांनी पण विनंती केली, मी पण विनंती केली. वारंवार जाऊन जेव्हा ती चर्चा व्हायला लागली बँकेत आणि मी एकदा रागवलो बँकेत, मी भडकलो की बाबा माझे पैसे परत करा किंवा सांगितल्याप्रमाणे पगार द्या. आणि मग तेव्हा बँकेत मचमच झाल्यानंतर ते आले संचालक आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुझे आम्ही पैसे देतो, तू राजीनामा लिहून दे. आणि त्यांनी माझे पूर्ण पैसे न देता फक्त मला 6 लाख दिले. ते पण एकदम नाही दिले, थोडे करून 6 लाख दिले आणि माझ्याकडून राजीनामा जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला. माझ्याकडून मला धमकी देऊन मला राजीनामा लिहून घेतला. तिथे सीताराम साहेब पण होते संचालक, दत्तात्रय खेडकर पण होते संचालक आणि राठोड साहेब संचालक, 3 होते त्यांच्यासमोर. आणि प्रवीण म्हणून एक बँकेतला एम्प्लॉई आहे प्रवीण, ते पण समोर होते. त्यांच्यासमोर मी राजीनामा लिहून घेतला. त्यांनी जसं सांगितलं असं राजीनामा लिहून दिला. मी स्वतःच्या मनाने दिला नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजीनामा लिहून दिला. कारण की मला दुसरं काही मार्ग नव्हता राजीनामा दिल्याशिवाय. माझे पैसे अडकलेले, मी म्हणजे जेवढे येतात तेवढे तरी पहिला काढून घेऊ, बाकीचे पैसे आपण नंतर हे करू. त्यांनी सांगितलं की बाकीचे उरलेले 5 लाख तुला 2 दिवसात तुला ऑनलाईन करतो. पण ते 2 दिवस काही अजून आले नाही. जुलैला मी राजीनामा दिला, पण आता 2025 आलं तरी माझे बाकीचे पैसे आले नाही. हे सदावर्तेंना सांगितलं का तुम्ही? हो, मी सदावर्ती साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलेलो, मी आणि माझी आई दोघं गेलेलो. सदावर्ती साहेबांना सांगितलं साहेब मी जॉब सोडला, माझे यांनी 6 लाख दिले पण माझे 5 लाख उरलेले दिले नाहीत. मग त्यांना फोन लावला दत्तात्रय खेडकर संचालकांना. त्यांना भरपूर बडबड केली, सर्व संचालकांना त्यांनी फोन लावला, व्हिडिओ कॉल लावला. त्यांना सर्वांना बडबड केली की याचे पैसे 5 लाख देऊन टाका. पण काही त्यांनी माझे ते हो म्हणाले आणि नंतर मला माझे पैसे परत मिळत नाही. आता ह्यांनी जे सदावर्तेंना सांगितलं, सदावर्तेंनी त्या संचालकांना पैसे परत द्यायला लावले, यांचे ही बाब त्यांनी सांगितली. पण एक संचालक त्यांचे खेडकर नावाचे धमकी देतो, ते त्याला धमकी देत आहेत आणि त्याचा व्हिडिओ त्यांनी शूट केलाय. ते काय म्हणतात, जर कुणाला सांगितलं तर मी तुझ्या डोक्यात गोळी घालेन, अशा प्रकारची धमकी ते देतात. त्याचा व्हिडिओ बघा जरा तुम्ही. हे काय म्हणतायत की तू माझं नाव ऐकू नये, जर कुणाला सांगितलं तर मी डोक्यात गोळी घालेल. म्हणजे आपण कुठं कोणत्या देशात जगतोय, लोकशाही कुठं आहे आणि अशा प्रकारचं हे सगळं चाललंय. आणि म्हणून असे अनेक जणांची फसवणूक केली. खरं तर ही भरतीच चुकीची आहे हे सरकार आयुक्तांनी लिहून दिलंय.
काही लोकांना असं वाटतं की काही लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी माझा खऱ्या अर्थानं म्हणजे हे जे काही आंदोलनं चालले ज्या अर्थी रस्त्यावरती उतरतोय हे फक्त केवळ एसटी कामगारांसाठी चालवलेली बँक बुडीत निघू नये म्हणून साठी चाललेले प्रयत्न आहेत. काही लोकांना पोटछूळ उठलाय की संदीप शिंदे ह्याच गोष्टीवरती कशासाठी. संदीप शिंदे थांबणारच नाही ह्या गोष्टीत, म्हणजे आरबीआयकडे जाणारच आहे. आरबीआयचं आंदोलन आम्ही आता त्या सीजीएमसी कॉन्टॅक्ट केलेलं हे सगळं सांगितलंय. आता मला सांगायचा उद्देश हाच आहे की जे डेटा सेंटर 34 कोटी रुपयाचं केलं त्या 34 कोटीमध्ये पहिलं जे चालत होतं ते सुद्धा बंद पडलं. 34 कोटी रुपये नेमके कशासाठी घालवले. आज चेक क्लिअरन्स होत नाहीयेत, आरटीजीएस तुमचं बंद पडलंय, तुमचे एटीएम कार्ड चालत नाहीयेत. या महिन्यामध्ये एकेका माणसाचं 1.5 पट आणि 2 पट वसुल्या पाठवल्या. अरे मग तुम्ही बँकेचं डेटा सेंटर आणलंय का पतपिढीचं आणलंय का सदावर्तींच्या घरी ते तयार केले. तेव्हा या पैसे तुमच्याकडून किती पोटात घातले, किती राजकीय आश्रय घेतला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हे खाल्लेला एक ना एक रुपया बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पहिली गोष्ट 1 नंबर. दुसरी बाब, सहकार आयुक्तांकडे गेलो. सहकार आयुक्तांनी 15 दिवसाची मुदत दिलेली आहे. या संचालक मंडळाचं 12 वाजणार त्याचा सगळा डाटा आरबीआयला त्यांनी पाठवलाय, तो प्रस्ताव सगळा पाठवलाय. आता 3 कमिट्या ते म्हणतात शहाजी पाटलांनी, सदावर्ते साहेब ओबीसीचं नेतृत्व करतात म्हणून शहाजी पाटलांनी विरोधात निर्णय दिला. अरे पण प्रत्येक मुद्द्यावरती बँकेच्या खुलाशावरती त्यांनी 24 ठिकाणी तुम्हाला दोषी ठरवलंय. दोषी ठरवत असताना शेवटी त्यांनी असं म्हटलंय की जर असंच काम चाललं तर ही बँक बंद पडेल. दुसरी बाब, आरबीआयने तुमची चौकशी केली. मग आरबीआय कुणाचं काम करते. आरबीआयला पण आरबीआयने पण सांगितलं की हे संचालक मंडळ माती खात आहे. नंतर आपल्या DDR नंबर 1 मुंबईने चौकशी केली, त्यातही तुम्ही दोषी आढळला. मग आता ऑडिट करायला, बँकेची चौकशी करायला का पाकिस्तानातून टीम मागवायची का, कुठून मागवायची निश्चितपणानं. मग संचालक मंडळाचं नेमकं म्हणणं काय. आणि जर तुम्ही धुतल्या तांदळाचे आहात तर हे जे काही कागद मी आज तुम्हाला दाखवलेले आहेत आणि हे सगळ्या सोशल मीडियावरती येणार आहेत, त्यात तुमच्या बँकेच्या एंट्री आहेत, आरटीजीएस आहेत, तुम्ही काढलेले पैसे, हे काळं कृत्य सगळं कागदावरती आलेलं आहे. याचा तुम्ही खुलासा निश्चितपणाने कराल असं मला वाटतंय. आणि हे करत असताना आता हे गुन्हे अन्वेषण खात्याकडे तर आम्ही देतच आहोत, हे पैसे तुमच्याकडून वसूल होणार आहे. पण मला निर्वाणीचा सल्ला या ठिकाणी द्यायचा आहे आणि इशाराही द्यायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या संचालक मंडळाला, आमच्या लोकांना आता कसं आहे की आजारी आता एक तर पीएफचं लोन मिळत नाही. तुम्ही म्हणता की एसटी महामंडळाकडे आमचे पैसे अडकले म्हणून आम्ही तुम्हाला कर्ज वाटप करत नाही. तुमच्यापेक्षा 150 म्हणजे 280 कोटी रुपये आमचे असताना एकही दिवसाचं कर्ज कधी बंद नाही झालं. साहेबांनी तुमच्या 5.5 महिन्याचा संप केला, एक दिवस आम्ही कर्ज बंद नाही ठेवलं. कोविडच्या काळामध्ये मोरिटरियम 6 महिन्याचं दिलं, एकाही कर्जाची वसुली केली नाही, तरी एकही दिवस कर्ज बंद नाही ठेवलं. शेवटी कसा माणूस चालवतो ह्याच्यावरती अवलंबून असतं. आम्ही काय केलं ह्याला मला सांगायचं नाही, परंतु हे जे काळी कृत्य तुम्ही करताय आणि आमच्या पैशावरती गाड्या घेऊन मजा मारताय हे तुम्हाला फेडावं लागेल. हाच इशारा मला या ठिकाणी द्यायचा आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडे आम्ही आता चाललेलो आहोत. जर ह्याचा निर्णय झाला नाही, हा न्याय आम्हाला मिळाला नाही, माझी मागणी या ठिकाणी अशी आहे की या संचालकांची सगळी खाती चेक केली गेली पाहिजेत. त्यांच्या घरच्या लोकांची खाती जी एसटी बँकेमध्ये आहेत ती खाती चेक केली पाहिजेत. सगळ्या आरटीजीएसच्या नोंदी चेक केल्या पाहिजेत. कोणाच्या नावानं किती पैसे गेले याची चौकशी करून त्या ठिकाणी संचालकांवरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून आज करतोय. या बिचाराला याच्यासारखे अनेक जण ज्यांच्याकडून पैसे खाऊन त्यांना कामाला लावलेलं आहे, त्या सगळ्यांना काढून टाकायचे आदेश सहकार आयुक्तांनी दिलेले आहेत. त्यांना नोकरीन जावंच लागेल. किंबहुना परवाच्या तारखेला जयश्री पाटील कोर्टामध्ये युक्तिवाद करताना असं सांगितलं की त्यांना आम्ही फक्त 180 दिवसासाठी घेतलंय, या लोकांच्या सर्व्हिस ब्रेक करणार आहे. मग सर्व्हिस ब्रेक तुम्ही करणार आहात तर त्यांच्याकडून उकळलेले पैसे कधी देणार आहात याचाही निर्णय, त्या गोरगरिबांचे पैसे मिळाले पाहिजेत. अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना करतोय. आम्ही माननीय सहकार मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना हे सगळं कबाळ घेऊन भेटणार आहोत, कागदपत्र घेऊन भेटणार आहोत. परंतु हा जर न्यायनिवाडा झाला नाही तर मग मात्र सगळ्या युनियन एकत्र होऊन, कृती समिती एकत्र करून निश्चितपणानं ह्यांचं फिरणं आम्ही मुश्किल करू, एवढंच या ठिकाणी आज सांगतोय.